जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 14वा अखंड ध्याननाम समाज 8वा अखंड ज्ञान निरूपणनाम श्रीराम समर्थ. बरे आईचा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणे आपणाला शहाणे करावे. देव पूजावा विमल असती येणे भाग्य पावजे समजती. मूर्खा भक्त व्यस्ती दरिद्र भोगचे आधी देवाचो लोकावे. मग अनन्य भावे बजावे अखंड ध्यानाचे धरावे. सुरोत्तमाची सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम. आत्मनात्मा विवेक वर्म टाळे पडावे. जाण जाणो देह रक्षी आत्माद्रष्टा अंतसाक्षी. पदार्थ मात्राचा परीक्षी जानपणे तो सकल देहामध्ये वर्ततो. इंद्रिय ग्रामे चष्टवितो प्रचित्तीने प्रत्यय येतो. प्राणी मात्रे जगदांतरे म्हणून राखावी अंतरे. दाता भोगता परस्परे सकल काही देव वर्ततो जगदांतरी तोची आपले अंतरी. त्रैलोक्याचे प्राणी मात्री बरे पा मुली पाहणारा तो ऐकला. सकलाटा ये बघला देह प्रकृतीने झाला भिन्न 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 भाषे दे आकारे. प्रसूत एकाचे अंतरे बोलणे चालणे निर्धारे त्याची जगडे. आपले पारखे सकल लोक पक्षी स्वापत पक्षाधिक किडा मुंगे देहधारक सकल प्राणी. खेचर अभूचर वंचर नाना प्रकारेचे जलचर. चत्वर काने विस्तार किती म्हणून सांगावा. समस्त जाणीवेने वर्तती रोकडे पावे प्रचित्ती. त्याची आपले संगती अखंड आहे जगदांतरी ओलला धनी. किती एकवटीला प्राणी परिते ओलकयाची करणे आपणापासी. हे आपणाकडेच येते राजी राखीचे समजते. ध्यासी बरे करावे ते आत्म्याच पावे. दुर्जन प्राणी त्यातील देव त्याचा लाताड स्वभाव. रागाचा आला जरी राव तरी तंडवणे की प्रसंगी सांडीचं करणे. पुढे विवेक विवरणे विवेके सज्जनाचे होणे सकळ लोकी. आत्मत्मी दिसतो भेद हा उगाचे देह संबंध. एका जेवणे नाना स्वाद औषधे भेदे. करला आणि अमृत झाले परी आपणही नाही गेले. साक्षात आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश तो तयास ओलके. नैनेची पावा नैन मने शोधावे मन तैसेची हा भगवान. सकला घटी तेने वेन कार्य न आडे सकला काही तेनेच घडे. प्राणी विवेके पवाडे तेने जोगे. जागृतीचा व्यापार घडतो संबंध तयासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो येण्याची नये. अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे कलता विवरण. सहजचे घडे सहज सांडणे सायास आची कोणी एक दोष. आत्मा सोडणे आत्मयास ध्यानी धरती परिते धरताची धरेना. ध्यानी येते व्यक्ती नाना उगेची कष्टिता मना. कासावेस करुणी मूर्ती करता सायास ते एकाचे एकच दिसे. भासो नये तेचे भासे विलक्षण. ध्यानदेवाचे करावे किंवा देवालयाचे करावे याचे बरे विवरावे. आपल्या ठाई देह देवला आत्मा देव कोठेतरी पाहता भाव. देवोल कोणे जीव ते त्याचे लावावा. अंतनिष्ठ ध्यान आयसे दंडक ध्यान दिसे. प्रत्येवेन सकल पिसे अनुमान ध्यान अनुमाने अनुमान वाढे. ध्यानधारिताचा सवेच मोडे उगेचे कष्ट ते बापुडे. स्थूल सूक्ष्म देवास देहधारी कल्पती तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे विपत्ती देह योगे ऐसे मने आठविते. विचारिता बलतेच होते दिसो नये ते दिसते. नाना स्वप्नी दिसते ते सांगता नये. भले भावार्थ धरता नये सार्थक साधक कासावी सोये. अंतर्यामी सांगपांगवडे ध्यान त्यासाक्षी आपले मन. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. फुकट मन एक वटिले तेने तुटक ध्यान केले. तेने कोण सार्थक झाले पहा नाका. अखंड ध्यान नगडे येत तरी तो जाणावा पतित. हाची अर्थ सावचित्त बरा पावा. ध्यान धरते तो कोण ध्यानी आठवते कोण. दोयींमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. अनन्य सदचे आहे साधक शोधून न पाये. ज्ञाने तो विवरून राये समाधान ऐसे प्रत्ययाचे कामे. प्रत्यवी न बाधीचे भ्रमे लोकदंडक संभ्रमे. चालते प्राणी दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले याव लक्षण. प्रमाण आणि अप्रमाण बाजार नेंती मिथ्या समाचार उठती. वावग्याचा बोंबा घालती मनाचा अनित्य आणती. अवघेची मिथ्या
कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवे त्याला, मुकुट घालून माल घाला म्हणजे बरे. मनाचे ते काय दुष्काल, ते आकुड कल्पिले माल. सांगते ते केवल मूर्ख जाणावे, प्रत्येक कष्ट करावे न लगती. दोरे फुले गुंपावे न लगती, कल्पनेची माला तेटी करती काय निमित्त. बुद्धिविना प्राणी सकल, ते अवघेचे भाष्कल. तया मूर्खाचे कलकल कोणे करावे, जेने जैसा परमार्थ केला तैसाच्या पृथ्वीवरी दंडक चालिला. साता पाचाचा बलावला स्वाभिमान, प्रत्येविना स्वाभिमान. रोगी मारले झाकून, तेथे अवघाचे अनुमान. ज्ञान घ्यायचे सर्व स्वाभिमानात सांडावा, प्रत्यविवेक मांडावा. मायापूर्व पक्ष खंडावा विवेके भले. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे, अखंड ध्यान निरूपणा समाज आठवा. जय जय रघुवीर समर्थ.